नमस्कार मित्रांनो, मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, आपल्या राज्यामध्ये निवडणुकींचे विधानसभेचे वारे आता सुरू झालेले आहेत. पण यातच आता एक नवी आणि मोठी बातमी येत आहे, ती म्हणजे देशात एक देश एक निवडणूक म्हणजेच वन नेशन वन इलेक्शनच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळालेली आहे. नेमकी यामध्ये शिफारशी कोणकोणत्या देण्यात आलेल्या आहेत आणि वन नेशन वन इलेक्शन या निवडणुकीचा आपल्यावरती काय परिणाम होऊ शकतो, याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. त्यासोबत शेजारील बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका. तर चला मित्रांनो, सुरू करूया आजचा हा व्हिडिओ. मित्रांनो, वन नेशन वन इलेक्शन अर्थात एक देश एक निवडणुकीचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळाने स्वीकारून त्यास मंजुरी दिलेली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने एक देश एक निवडणुकी संदर्भातील एक उच्चस्तरीय समितीची शिफारस या स्वीकारल्या असल्याची माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आपल्याला दिलेली आहे. अश्विनी वैष्णव म्हणाले की तुम्हाला माहिती असेलच की 1951 पासून ते 1967 पर्यंत निवडणुका या भारत देशामध्ये एकाच वेळी होत होत्या. त्यानंतर 1999 मध्ये लॉ कमिशनने आपल्या एका रिपोर्टमध्ये अशी शिफारस केली होती की लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभेची निवडणूक एकाच वेळी व्हायला हव्या. यामुळे अनेक निवडणुकींकरता होणारा खर्च वाचेल, तसेच कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नांकरिता संपूर्ण यंत्रणा लागू केली जाते, त्यांच्यावरचा ताण कमी होईल. हा सगळा पैसा विकासावरती खर्च करता येईल. देशभरातील लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभा निवडणुका आणि पुढच्या टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजेच ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका, इतर ज्या काही निवडणुका असतात त्या पुढील 100 दिवसात घेण्यात यावा, हाच या वन नेशन वन इलेक्शनच्या समितीने प्रस्ताव दिलेला आहे. वन नेशन वन इलेक्शनच्या संदर्भातील अहवाल कोविंद समितीने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे सादर केलेला आहे. पहिल्या टप्प्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेता येऊ शकतात आणि त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याबाबतच्या शिफारशी करण्यात आलेल्या आहेत. 2 सप्टेंबर 2023 ला या संदर्भातील समिती स्थापन करण्यात आलेली होती. त्यानंतर 191 दिवस अभ्यास केल्यानंतर 18,626 पानांचा अहवाल कोविंद समितीने सादर केलेला आहे. याच पार्श्वभूमीवर वन नेशन वन इलेक्शन म्हणजे नेमकं काय आहे, त्यामुळे काय होणार आहे, त्याची अंमलबजावणी संदर्भात काही प्रश्नांची उत्तरे आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सर्वप्रथम समजून घेऊया वन नेशन वन इलेक्शन म्हणजे काय. वन नेशन वन इलेक्शन म्हणजे थोडक्यात सांगायचं झाल्यास देशभरातील निवडणुका त्या एकत्र घेणं होय. यात सार्वत्रिक म्हणजेच लोकसभेची निवडणूक, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अशा वेगवेगळ्या निवडणुका एकत्रितपणे घेण्याचा प्रस्ताव हा ठेवण्यात आलेला आहे. आता पुढचा महत्वाचा मुद्दा बघूया. भारतात यापूर्वी अशा निवडणुका झालेल्या आहेत का? 1957 मध्ये तत्कालीन बिहार, बॉम्बे म्हणजे महाराष्ट्र, मद्रास, म्हैसूर, पंजाब, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या 7 राज्यांच्या विधानसभा वेळेपूर्वी विसर्जित करून एकत्रित निवडणुका या घेण्यात आलेल्या होत्या. त्यानंतर 1967 पर्यंत एकत्र निवडणुका झाल्या. नंतर निवडणुका या वेगवेगळ्या होऊ लागल्या. वन नेशन वन इलेक्शनची नेमकी भारत देशात गरज काय आहे तेही आपण समजून घेऊया. सततच्या निवडणुकांमुळे सरकारी तिजोरीवरती ताण येतो, वेगवेगळ्या निवडणुकीकरता अस्थिरता निर्माण होते, पुरवठा साखळी ही ठप्प होते, सरकारी यंत्रणा विस्कळीत होते, त्यामुळे लोकांना त्रास होतो, सरकारी कर्मचाऱ्यांना त्यामध्ये गुंतून राहावं लागतं, वारंवार आचारसंहितेने निर्णय क्षमतेवरती परिणाम होत असतो, विकासांची गती मंदावते. त्यामुळे वन नेशन वन इलेक्शन असावं असं सर्वांचंच मत पुढे येत आहे. वन नेशन वन इलेक्शन समितीमध्ये कोण कोण होतं आणि त्यांनी कशा पद्धतीने आपलं काम केलं तेही समजून घेऊया. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद या समितीचे अध्यक्ष होते.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राज्यसभेचे माजी विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, 15व्या नीती आयोगाचे अध्यक्ष NK सिंह यांच्यासह एकूण 9 जणांच्या समितीचा या वन नेशन वन इलेक्शन समितीमध्ये समावेश होता। या समितीने जवळपास 65 बैठकांमध्ये चर्चा करून अहवाल हा तयार केलेला आहे। 151 दिवसांमध्ये समितीनं 65 बैठका घेतलेल्या असून समितीनं 16 भाषांचा 105 वृत्तपत्रांमध्ये याबाबत जाहिराती दिल्या आणि लोकांच्या सूचना आणि हरकती सुद्धा मागवल्या होत्या। नंतर त्याचं विश्लेषण करण्यात आलं। त्यात 21,558 नागरिकांची वेबसाईट, ईमेल आणि पोस्टाद्वारे चर्चा केली गेली। तसेच भारताचे 4 माजी सरन्यायाधीश, सुप्रीम कोर्टाचे 1 माजी न्यायमूर्ती, उच्च न्यायालयाचे 12 माजी न्यायमूर्ती, 4 माजी मुख्य निवडणूक आयुक्त, 8 राज्य निवडणूक आयुक्त यांच्याशीही या समितीने चर्चा केलेली आहे। तसेच अर्थतज्ञ, राजकीय पक्ष, उद्योजक यांच्याशीही या समितीने चर्चा केलेली आहे। 47 राजकीय पक्षांनी याबाबत आपली मतं मांडली। त्यापैकी 32 पक्षांनी याला पाठिंबा दर्शवला तर 15 पक्षांनी वन नेशन वन इलेक्शनला विरोध केलेला आहे। समितीने दक्षिण आफ्रिका, स्वीडन, बेल्जियम, जर्मनी, इंडोनेशिया आणि फिलिपाईन्स यासारख्या देशातील अशा पद्धतींचा ज्या निवडणुका होतात वन नेशन वन इलेक्शनचा अभ्यास केला। त्यासोबतच भारताचं राजकीय वेगळेपण पाहतात त्यानुसार मॉडेल तयार करावं लागेल असं मतही या समितीने वर्तवलं आहे। आता आपण बघूया वन नेशन वन इलेक्शन करता जी समिती स्थापन करण्यात आली होती या समितीने कोणकोणत्या शिफारसी केलेल्या आहेत। ही जी काही वन नेशन वन इलेक्शन समिती होती यांनी 2 टप्प्यात निवडणुकांसाठी शिफारस केलेली आहे। पहिल्या टप्प्यात लोकसभा आणि विधानसभा आणि त्यानंतर 100 दिवसाच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची शिफारस ही करण्यात आलेली आहे। तिन्ही स्तरातील निवडणुकांसाठी एकच मतदार यादी, ओळखपत्र तयार करण्यासाठी घटना दुरुस्तीची शिफारस ही करण्यात आलेली आहे। त्यासाठी अर्ध्यापेक्षा कमी राज्यांची मान्यता गरजेची असेल। यासाठी पुरेशी यंत्रणा उपलब्ध होण्यासाठी निवडणूक आयोगाने नियोजन करेल व कर्मचारी, EVM, सुरक्षा व्यवस्था या सर्वांची व्यवस्था करेल असंही या शिफारसीमध्ये सांगण्यात आलेलं आहे। आता आपण बघूया वन नेशन वन इलेक्शनचे देशाला कोणकोणते फायदा होऊ शकतात। मतदारांसाठी हे सोयीस्कर ठरेल, त्यांचा ताण कमी होईल आणि त्यामुळे मतदानाची टक्केवारी सुद्धा वाढण्यास मदत होईल। आर्थिक विकास वाढू शकतो, तसंच सत्तेच धोरणांची बद्दलची भीती उद्योजकांसमोर नसेल। पुरवठा साखळीवरचा ताण कमी होईल, कामगारांना वारंवार मतदानासाठी रजा घ्यावी लागणार नाही, प्रशासनालाही वारंवार अडकून राहावं लागणार नाही। एकाच वेळी निवडणुका झाल्यास धोरणात्मक निर्णय घेणं हे सोपं जाईल। सरकारी तिजोरीवरील भार हा कमी होईल। निवडणुकांच्या वेळापत्रकातून नागरिकांची कामे करण्यास अधिकाऱ्यांना कठीण जाणार नाही। निवडणुकांशी संबंधित वाद कमी होतील। न्यायालयावरील ताण सुद्धा यामुळे कमी होण्यास मदत होईल। वारंवार समोर येणारे सामाजिक संघर्ष या माध्यमातून कमी होतील असं या समितीचं मत आहे। आता आपण बघूया त्रिशंकू, अविश्वास प्रस्ताव, बंडखोरी, पक्षांतर अशा स्थितीमध्ये काय उपाययोजना करण्यात येतील। अशा परिस्थितीत पुन्हा निवडणुका घेतल्या जाव्या। नव्या सरकारचा कालावधी आधीच्या मुदतीच्या काळा एवढाच असेल। विधानसभेच्या निवडणुका नव्याने झाल्यास लोकसभेच्या कालावधी एवढा या ज्या काही विधानसभा असतील त्यांचा कालावधी असणार आहे। तर मित्रांनो, आज आपण ह्या व्हिडिओमध्ये समजून घेतलेलं आहे की वन नेशन वन इलेक्शन जर देशामध्ये लागू झालं त्याचे फायदे कोणकोणते होतील, त्याचा तुमच्या आमच्यावरती काय परिणाम होईल। तर याची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये केलेला आहे। आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनल पहिल्यांदा असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा। त्यासोबत शेजारील बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका। आपल्याला काय वाटतं तेही नक्की कमेंट बॉक्समध्ये मांडा की वन नेशन इलेक्शन झाल्याने आपल्याला काही फायदे होतील का की तोटे होतील। जे काही प्रधानमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील ते वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये गुंतलेले असतात, त्यांचे दौरे हे निवडणुकांसाठीच जास्त होतात की असा कधी आपल्याला प्रश्न पडतो। तर आपल्याला काय वाटतं नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मांडा। आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनल पहिल्यांदा असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा। त्यासोबत शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।